दे दे अपनी शरण। ओए तेरे भवन दे दे अपनी शरण, रहे तुझ में मगन थाम कर ये चरण। तन मन में भक्ति ज्योत तेरी हे माता जलती रहे, तन मन में भक्ति ज्योत तेरी हे माता जलती रहे। फूलों ने रंगों से रंगोली सजाई, फूलों ने रंगों से रंगोली सजाई, सारी धरती ये महकाए। जय माता दी, जोर से बोलो। चरणों में बहती है गंगा की धारा, आरती का दीप लगे हर एक सितारा। से पुष्प हजार, शिव के सिर पे चंद्र उजियार, सज रही है अंबर की डोली, रथ में बैठे नंद के लाल। देवों के संग नाचे सारा संसार, शिव पार्वती के शुभ विवाह में बहार। महादेव देव देव, महादेव देव देव, महादेव देव महादेव वो। ब्रह्मा ने वेद पढ़े मंगल मंत्र, विष्णु ने किया है कन्यादान, सारे ऋषि मुनि गा रहे गीत, सभी सुरों का है आह्वान। बरसाए आशीष गूंज उठी काशी, गूंजे कैलाश। महादेव देव देव, महादेव देव देव, महादेव देव महादेव। माथे चंद्र, जटा में गंगा, त्रिशूल लिए पार्वती माता के रूप की शोभा, मधुबन भी रह जाए आज मिलन का शुभ दिन। शिव पार्वती का ऋषी व्यासजी भगवंत सांगत असताना देव देव देव, भोलेनाथ परमात्माचा आता मेकअप करायचा, जबाबदारी घ्यावी, काय घ्यावी, मीटिंग ठरवली कैलासावर कसं करावं, कारण हा अजब बाबा आहे, अजब निराला आहे. कारण याचं जर मेकअप करायला जर लागलं तर 8-10 दिवस सहज लागेल. शरीरात रांगोळी करून टाकली, शरीराची स्मशानातली राख लावून सगळा बुवा पांढरा फटक झाला. करणं फार कठीण होईल. लक्ष्मी काळजी करू नको, मी आहे ना. म्हणून जबाबदारी घेतली भगवान श्री विष्णूंनी. माझा आराध्य दैवत माझा भोलेनाथ संभ सदाशिवाय, या भोलेनाथाची मेकअपची जबाबदारी मी घेईन. मग आता भोलेनाथाची जबाबदारी घेईन. मग आता भोलेनाथाचे जे गण होते, भूत प्रेत वेताळ, हेही आनंदानं हर्षानं नाचत होते. भगवान विष्णू म्हणतात त्या भूतांना, त्या गणांना, वेताळांना जास्त गडबड करू नका. तुम्हाला माहित आहे ना काय प्रसंग चालू आहे. ते भूत म्हणत होते, देवा आम्हाला माहित आहे की माझ्या देवाचा वराडा तुम्ही चालणार नाही. आमचं जे वराड निघणार आहे भोलेनाथांचं. भूत पिशाचांनी विनंती केली, कोणाला सांगा सदाशिवांना. अहो भोलेनाथ परमात्मा, जिथं तुम्ही आहात तिथं आम्ही आहे. भोलेनाथा त्यांना सांगा, त्यांना सांगा. भोलेनाथ परमात्मा म्हणतात, मी काय सांगू, मध्ये सुचून नाही झालं तर मी तुम्हाला काय सांगू. भगवान श्री विष्णू परमात्मा म्हणतात, एका अटीवर तुम्हाला नेईल. तेव्हा सांगा कुठली अट आहे. ते भूत प्रेत पिशाच येतात तेव्हा आमची
पार्वती माता के रूप की शोभा, मधुबंधी रह जाए माँ तू। आज मिलन का शुभ दिन आया, शिव पार्वती का साक्षात मिलन। महादेव देव देव, महादेव देव देव, महादेव देव देव देव। महादेव दक्ष प्रजापती आणि दक्ष प्रजापतीच्या 60 कन्या आहेत आणि 60वी कन्या म्हणजे आई साहेब त्या विवाह सोहळ्यामध्ये आलेले असताना सर्व नटून थटून आलेले आहेत की कधी माझ्या बहिणीचा विवाह होणार कधी नाही। सर्वांना तळमळ उत्कंठ लागली, जिकडे तिकडे आनंदाचा पर्वकाळ चालू होता। आता यावर कधी वराळ येते कधी नाही, आणि सगळं महादेवाचं वराळ जसं जवळ येत होतं। आता या सतीच्या कोरडणीला चांगल्या नटून थटून तयार होत्या, हातात ताट। सतीच्या कधीला पाहणार कधी नाही, कधी मोबाईल कधी नाही, असा आनंद त्यांच्या मने विभुरी। आणि वेदव्यासाची भगवंत शुभ शंकाधिक ऋषींना सांगत असताना ज्यावेळेस वराळ त्याच्या राजमहालापर्यंत जवळ येत असताना सर्व सावधान झालेले आहे। दक्ष प्रजापती सावधान झालेले आहे। दक्ष प्रजापतीची पत्नी वाणी तिनेही आपला आपल्या हातात घेतला आणि तिला वाटलं की आता माझा जावई येणार आहे, कारण सासूला खूप आवडतं आणि एवढं सासूचं की काय सांगावं। मग त्या वारी म्हणजेच दक्षाची पत्नी, त्या पत्नीलाही उत्कंठा लागली की कधी माझा जावई मी पाहतो, परंतु तिला हे माहीतच नाही की हे वराळ भूताचं आहे प्रेताचं। तोपर्यंत म्हणून प्रजापती वारिणी म्हणजे सतीची आई दक्ष जय हो।